This is one of the most intense melodrama movie in Marathi film industry after Maherchi Sadi, Chimni Pakra, a movie with original storyline, unique cinematography and visuals, incredible screenplay and dialogues. काय बच्चे कंपनी शाळेत चलत वाटते? नहीं कॉलेजला चाललो. अरे ഉണ്ടല്ലോ സ്കൂളിലേക്കായിരിക്കും. അല്ല സ്കൂൾ പഠിച്ചു കഴിഞ്ഞു ഇനി കോളേജിലേക്കാ. Okay, I'm sorry but it's copied. ही फिल्म इतकी कॉपीड आहे की बिचारा विकिपीडिया पण कन्फ्यूज झालाय. त्याने चिमणी पाखराच्या प्लॉटमध्ये नंदिनीऐवजी साऊथ मूवीची कॅरेक्टर ॲनीचं नाव टाकलंय. सो डायरेक्टेड बाय महेश कोठारे, स्टारिंग सचिन खेडेकर and पद्मिनी कोल्हापुरे, बाल कलाकार मेघना चाटे, अविनाश चाटे, भारती चाटे, एनिवेज प्रोड्यूस्ड बाय मचिंद्र चाटे. कुछ ज्यादा नहीं हो गया? वेल हा आहे शेखर. याला फक्त दोनच गोष्टी आवडतात. पहिली लोकसंख्या वाढवणे आणि दुसरी दारू. हा एक जातीवंत बेवडा आहे म्हणून हा प्रत्येक बेवड्याच्या मनातली गोष्ट बोलतो. मला खरंच सोडायची आहे ग, पण मी काय करू? दारूच मला सोडत नाही आता. दारू हा पितो पण नशा डायरेक्टरला होते. इकडे बघा, याचे शर्टचे बटन लावून झालेत आणि याच्या पुढच्या सीन मध्ये हा परत बटन लावतोय. आणि ही याची बायको नंदिनी, ही मुलांना व्हायोलिन शिकवते तोंडाने. ही या गुरुकुलात काम करते आणि या गुरुकुलाचं नाव गुरुकुलच आहे, ज्याला हे बापूसाहेब आणि अप्पासाहेब दोघे मिळून चालवतात. बापू समजवा त्या पुरीला. 50 रुपये काट ओव्हर ऍक्टिंग की वजह से. नंदिनी फक्त नावाला टीचर आहे. विचारतं हिचे गावढळ अडाणी बाई सारखेच आहेत. म्हणजे हिचा नवरा कितीही दारू पिऊन घरी आला तरी ही म्हणते ते तसे नाही तो बापू, खूपच चांगले आहेत ते. घरावर मुलांवर खूप जीव आहे त्यांचा. एकच दिवस घेतली आणि सगळा गावभर बोभाटा झाला. त्याने दारू पिऊन हिच्या कानाखाली जरी वाजवली तरी ही म्हणते शेखर, तुम्ही मला मारलं त्याचं दुःख नाही मला. शेखर आणि नंदिनी दोघेही अनाथ आश्रमात वाढले म्हणून ह्यांची अख्खी लाईफ सिंपतीवर चालले. घराची जागा गुरुकुलाने दिली, नंदिनीला नोकरी गुरुकुलाने दिली, नंदिनीच्या दवाखान्याचा खर्च पण गुरुकुलातर्फे करू. ही फॅमिली एवढ्या मोठ्या बंगल्यात राहते की यांच्या घरात देवघर नाहीये, अख्खं मंदिर आहे. आणि एवढा मोठा बंगला असून पण सगळी पोरं झोपणार मात्र एकाच खोलीत. सगळं एकदम ठीक चालू होतं. बट एक दिवशी एंट्री होते विलन पतंगराव कोऱ्हाडेची, अ मॅन विथ नो एक्सपेक्टेशन्स. याचा फंडा एकदम क्लिअर आहे. आपला असंच आहे, केलं तर केलं, नाही तर त्याला लावत गेलं. कसं? इनफॅक्ट ही इज ऑलवेज काम अँड हॅपी. आय मीन टू मच हॅपी. बट नंदिनीला बघून पतंगरावाची पतंग कटली अँड ही ब्रोक हिज ओन प्रिन्सिपल. केलं तर केलं, नाही आता याला करायचंच आहे. मुकाट्याने दारुगडा पाहू मी ओढीन, आरडाओरडा करीन. व्हॉट डू यू मीन? बट याच्यामुळे अंजू, विजू आणि अजूला स्कूल बंक करून क्रिकेट, फुटबॉल आणि होळी एकत्र खेळण्याचा चान्स भेटला. वेट अ मिनिट, चटणी तर ह्या दोघांनी फेकली होती, मग हिचा हात लाल आहे याचा का नाही? तेरा साबुन स्लो है क्या? वेल, शेखर नशामुक्ती शिबिरातून परत आलाय पिऊन. दारू. पतंगराव पण घरी जाऊन पितोय दारू. आणि सेलिब्रेट करतोय कारण त्याने शाळेतल्या पोरांकडून मार खाल्ला. बट शेखर इज व्हेरी अँग्री आणि म्हणून तो पतंगरावाला प्रिकॉर्डियल थंब देतोय. अशी फाईट कोण मारतो? अँड वेट अ सेकंड, लिटरली 2 मिनिटापूर्वी याच्यात उभं राहण्याची ताकद नव्हती आणि आता पतंगरावाला बदला घ्यायचा आहे कारण त्याने एकाच दिवशी शेखर आणि फॅमिलीकडून 2 वेळा मार खाल्लाय. म्हणून तो ठरवतो चिमणी नाही भेटली म्हणून काय झालं, पाखराला तर ठोकायचंच. अजूला तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस महात्मा गांधी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय, जिकडे पेशंट्स कमी आणि हॉस्पिटल स्टाफ जास्त आहे. त्याला ब्लडची गरज आहे आणि नंदिनी ब्लड द्यायला तयार आहे कारण तिचा ब्लड ग्रुप आहे आई पॉझिटिव्ह. माझं रक्त घ्या. तुमचा ब्लड ग्रुप कोणता आहे? मला माहित नाही, पण हे पहा, मी आई आहे त्याची. माझं चाललेलंच रक्त त्याला. पण रिपोर्टमध्ये कळतं की नंदिनीलाच ब्लड कॅन्सर झालाय आणि ती फक्त 6 महिने जगणार. डॉक्टर ही गोष्ट बापूंना सांगतात पण बापू नंदिनीला सांगायला टाळाटाळ करतोय. बट वेन शी ट्राईड आस्किंग फ्रॉम व्हेरियस कॅमेरा अँगल्स, बापूंना सांगावंच लागतं. नंदिनी, तुला ब्लड कॅन्सर झाला. अजूला डिस्चार्ज भेटताच शेखर स्टार्टेड इंटरोगेटिंग हिम. त्याच्या मधनं सायकल चालवतो. बरं, कुणाची गाडी होती बघितलंस का तू? बरं, मग कुठली गाडी होती आठवते तुला? शेखर भलताच आनंदी झालाय कारण अज्जू मरता मरता वाचला. आणि तुम्हाला माहितीये की आनंदी असल्यावर हा काय पितो? दारू. आणि दारू पिल्यानंतर त्याला त्याच्या मित्राला आता कोंबडी पण खायला घालायची.
अरे हा नाही रे, हा साऊथ मूवीचा सीन आहे, आपला मराठीवाला लावा. हा बरोबर आहे. बट जेव्हा नंदिनी कोंबडी बनवायला नकार देते तेव्हा शेखर ती गोष्ट करतो जी प्रत्येक बेवड्याचा जन्मसिद्ध अधिकारच आहे. नंदिनी शेखरला तिच्या कॅन्सरबद्दल सांगते आणि शेखरची दारू उतरते, ती पण कायमची. आणि सिन्स आता ह्या बेवड्याने दारू सोडले, ह्याच्या बॉडीमध्ये काहीच ताकद उरली नाहीये. आधी हा दारू पिऊन पण पतंगरावाला धुवायचा, आता सोबर असून पण मार खातोय. सोडलीस ना दारू, मर आता. शेखर गेल्यामुळे मुलांचं आता कसं होणार याचं हिला जाम टेन्शन आलंय, कारण तिच्याकडे स्वतःचा लाईफ इन्शुरन्स नाहीये. पण बापूंकडे एक सोल्युशन आहे. मुलांना योग्य त्या घरी दत्तक देणं. दलाली तर याचा साईड बिझनेस आहे ना. हा लिटरली मुलांची सेल्स पिच देतोय विथ प्रोज, कॉन्स अँड स्पेसिफिकेशन. अतिशय गुणी मुलं आहेत, हुशार आहेत, चांगले संस्कार आहेत मुलांवर. राम लक्ष्मणासारखी जोडी बघा. विजय जरा पांगळा आहे. अंजू इतकी गुणी मुलगी तुम्हाला शोधून सापडणार नाही. सगळ्या पाखरांचा बंदोबस्त झालाय, फक्त विजू बाकी आहे. आणि नंदिनीची फक्त एकच शेवटची इच्छा आहे की येत्या दिवाळीला सगळ्या मुलांना घरी बोलवायचं. आणि म्हणून ती विजूला घेऊन सगळ्यांच्या घरी जाते आणि एक फोटो फोटो देते, इन्व्हिटेशन. बट अनफॉर्च्युनेटली दिवाळीच्या आदल्याच दिवशी नंदिनी मरते. यु नो वाय? कॅन्सरमुळे ना, ती मरते कारण ही एक मेलोड्रामा मूवी आहे. मूवी बघून रडलात पण हा व्हिडिओ बघून हसला असाल तर लाईक करा. असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या बेवड्या मित्र मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.